नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी एक सध्या प्रसिद्धीसाठी पत्रक दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवरती घ्यावं अशी मागणी या माध्यमातून केलेली आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी जे एक प्रसिद्धीसाठी पत्रक दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राऊत यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी देखील त्यानंतर झालेली नगरपालिका असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असतील, यामध्ये त्यांच्यावरती नागरिकांनी विश्वास ठेवून त्यांच्याकडे या सत्ता दिलेल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांचं तिथे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्याबाबत काही अपप्रचार करण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्यांचा तिथे पराभव झाला. ही चूक पुन्हा नागरिकांनी सुधारलेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी पुन्हा झालेल्या ज्या निवडणुका होत्या, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल, या सर्व निवडणुकांमध्ये राऊत यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे नागरिकांनी आणि त्यामुळे त्यांच्याकडे येथील सत्ता आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे समविचारी आघाडीचे जे नेते आहेत त्यांचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण या सर्व शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपण राऊत यांना विधान परिषदेवरती घ्यावं अशी मागणी करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. राऊत आणि जगताप यांचे खूप दिवसापासून जी दोस्ती आहे, गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर करमाळा तालुक्यात जगताप यांनी ज्या वेळेस महायुतीला पाठिंबा दिलेला होता, म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून जी राष्ट्रवादी येथे निवडणुकीत उतरलेली होती, याशिवाय बागल यांच्या माध्यमातून भाजप येथे निवडणुकीत उतरलेलं होतं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या माध्यमातून येथील निवडणुकीत बागल व शिंदे हे उतरलेले होते. त्यामध्ये ज्यावेळी जगताप यांनी शिंदे आणि बागल यांना पाठिंबा दिला होता, त्याच दरम्यान जगताप यांनी राऊत यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या रश्मी दीदी बागल या देखील उपस्थित होत्या. त्यांच्यामध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या हे समोर आलं जरी नसलं तरी देखील इथे पाठिंबा देण्यामध्ये राऊत यांची भूमिका महत्वाची होती असं समजलं जातं. त्यानंतर 2च दिवसात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील वीट येथे प्रचार सभा झाली होती. त्या सभेला जाताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे व भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल यांच्या माध्यमातून जगताप यांच्या निवासस्थानी पालकमंत्री हे गेले होते. त्यावेळेस देखील त्यांनी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं. महायुतीला पाठिंबा देण्याचा त्यांचा जो निर्णय झाला, त्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे आभार मानले होते. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे देखील उपस्थित होते आणि ह्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांच्यामुळं महायुतीचे या ठिकाणी 4 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीच्या 8 जागा विजयी झाल्या होत्या. त्यातूनच आता जगताप यांनी राऊत यांना देखील आता विधान परिषदेवरती घ्यावं अशी मागणी केली आहे. याबाबत आपण सोलापूर जिल्ह्यातील शिष्टमंडळाच्या मार्फत आपण फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत असं त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे. समविचारी जे नेते आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण ही मागणी करणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. नेमकं राऊत यांना खरंच विधान परिषदेवरती संधी दिली जाणार का? समविचारी आघाडी बरोबर नेमकं त्यांच्यात कोण कोण असणार, समविचारी शिष्टमंडळात नेमकं कोण कोण असणार हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र जगताप यांनी सध्या जी मागणी केली आहे हा सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? त्यांना खरंच विधान परिषदेवरती संधी दिली जाणार का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मे महिन्यात 9 जागा रिक्त होणार आहेत.
त्या जागांवरती राऊत यांना संधी द्या असंही त्यांनी या प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे. नेमकं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.